एका मोबाईलमध्ये एक मोबाईल नंबर सेव्ह होता. नाव फक्त 3 अक्षरांचं, GOD गॉड. ना फोटो ना पूर्ण ओळख. पण CBIच्या तपासात आता हाच नंबर सर्वात मोठं गूढ बनलाय. नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून अटक झालेल्या मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये GOD नावानं सेव्ह असलेल्या नंबरसोबत संशयास्पद चॅटिंग झाल्याचं समोर आलंय. आणि आता प्रश्न एकच विचारला जातोय, या संपूर्ण पेपर फुटीमागचा खरा गॉडफादर हाच आहे का? देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून सुरू आहे. आणि तपास जसा पुढे जातोय तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या तपासात एक मोबाईल आणि त्यातील चॅट्स संपूर्ण केसचं चित्र बदलू शकतात अशी चर्चा सुरू आहे. CBIच्या तपासात मनीषा हवालदारच्या पतीचा मोबाईल तपासण्यात आला आणि त्यामध्ये GOD गॉड नावानं एक नंबर सेव्ह होता. या नंबरसोबत संशयास्पद संभाषण झाल्याचं समोर आलंय. या चॅट्समध्ये नेमकी माहिती कसली होती, त्या संभाषणाचा पेपरफुटीशी थेट संबंध आहे का, याचा तपास आता वेगानं सुरू आहे. पण इथंच ही केस आणखीन सस्पेन्स वाढवते. तपास यंत्रणांना मोबाईलमधील काही चॅट्स डिलीट केल्याचं आढळून आलंय आणि आता त्या डिलीटेड चॅट्स रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण तपास यंत्रणांना संशय आहे की या चॅट्समधून पेपरफुटीच्या संपूर्ण नेटवर्कबद्दल मोठी माहिती समोर येऊ शकते. या संपूर्ण प्रकरणात आता प्रश्न एका आरोपीचा राहिलेला नाही, तो म्हणजे या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण? गॉड नावामागं नक्की कोण दडले? या नावाचा आणि पेपरफुटीच्या नेटवर्कचा नेमका काय संबंध आहे, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. एका पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कुणीतरी खेळ केल्याचा आरोप आता होतोय. त्यामुळेच या प्रकरणातील प्रत्येक नवीन खुलासा देशभर चर्चेचा विषय ठरतोय. CBIनं सेलेब्राईट प्रीमियम या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं मोबाईल तपासायला सुरुवात केली. CBIनं या प्रकरणात शुक्रवारी 22 मे रोजी पुण्यातून फिजिक्सच्या शिक्षिका मनीषा हवालदारला पुण्यातून अटक केली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्यांनी काही विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा आरोप CBI कडून करण्यात आलाय. या प्रकरणात CBIने हवालदारच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क, नीट प्रश्नपत्रिकांच्या प्रती, हस्तलिखित नोंदी तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्र जप्त केली आहेत. यासोबतच घरातून 1,01,930 रुपयांची रोकडे हस्तगत केली आहे. आता गॉड नावामागचा खरा चेहरा समोर येणार का? पेपरफुटीमागचं संपूर्ण नेटवर्क उघड होणार का? आणि आता या तपासातून आणखी कोणकोणती नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.